Happy morning, everyone. Happy morning. Okay. So, what is good about today's morning? Actually, that is the answer. We are alive because there are a lot of things going on. We all know. So, what is manifestation? खूप जणांनी ऐकलं असेल की मॅनिफेस्टेशन म्हणजे काय. सो वी जस्ट अंडरस्टँड दिस. त्याच्यात गोल्स असतात, ड्रीम्स, हाऊ यू हॅव टू अलाइन. सो आय जस्ट फिनिश इट अप इन 5 minutes. सो दिस विल टेक इट मॅनिफेस्टेशन फॉर बिझनेस. तर आपण नेहमी ऐकत असतो की मॅनिफेस्टेशन करायचं आहे, मग मॅनिफेस्टेशन केलं की असं मॅजिक होतं, मग ते आपण जे विश केलंय ते पूर्ण होतं. तर असं काहीही होत नाही. इट इज नॉट मॅजिकल ॲट ऑल. यू नीड टू पुट युअर एफर्ट्स फॉर दिस. त्याच्यासाठी बेसिकली व्हॉट यू हॅव टू डू इज, हे जे सारखं डोक्यात असं नाही कॅनॉट डू इट, अरे माझं हे कसं होईल, मी ते कसं करू, ते पहिले हे सगळे थॉट्स काढून टाकायचे. यू हॅव टू टेक अ नाईस क्लिअर बुक अँड राईट डाऊन इन दॅट व्हॉट इज युअर स्पेसिफिक गोल. पर्सनल लाईफचा असेल किंवा तुमचा बिझनेसचा असेल. अँड वेन यू राईट यू अंडरस्टँड. जर तुम्ही म्हणाल नाही नाही मी विचार करतो, हा माझा गोल आहे, तर विचार हे भरपूर असतात. पण जेव्हा तुम्ही लिहिता त्याचं जॉट डाऊन करून एकच विचार येतो आणि ते व्हिज्युअलाइज करायला ॲक्च्युली इट इज व्हेरी व्हेरी इझी. सो यू नीड टू राईट डाऊन व्हॉट इज युअर गोल. सो युअर वेन यू राईट इट डाऊन, बिझनेस लीडर्स व्हिज्युअलाइज डील्स क्लोजिंग, क्लायंट्स कमिंग इन or new launches going on. The same way we as business people we can always see की आपण काय काय clients closure करतोय, which new clients we are approaching and what is our whole business all about. It helps build belief and confidence, especially during hard time. आता सगळ्यांच्या डोक्यात असेल की स्पेशली लेडीज वगैरे, अरे मी घरी सगळं सामान करून ठेवते, हे बघते. डोंट गेट दॅट थॉट्स ॲट ऑल. सो ऑल नेगेटिव्ह थॉट्स, दॅट्स वाय आय पुट आय कॅन डू इट, यू हॅव टू डू I can do it and we can do it. Okay, so here where manifestation really starts working. There are some simple techniques for it. Write your goals daily. So whatever goal first day you have written for 1 month, write it down daily. So जे तुम्ही लिहिता, so whatever you write with the pen, it directly goes to your mind. Preferably colored घ्यायचे. Black and white पेक्षा रेड घ्या, ग्रीन घ्या, पर्पल घ्या. डिफरंट कलर्स, डिफरंट लाईन्स. म्हणजे तुम्हाला झोपेतही सांगितलं की तुम्हाला यू जस्ट ट्राय दिस रँडमली. बुक्समध्ये काहीही लिहिताना वेगवेगळ्या कलर पेन्सने लिहा. तुम्हाला इमिडिएटली आठवेल तुम्ही काय कुठे लिहिलंय. दीज आर सम मॅनिफेस्टेशन टेक्निक्स विच आर बीन युजली टॉट. स्पीक पॉझिटिव्हली अबाउट युअर बिझनेस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पीपल युजली से अरे कसं चाललाय धंदा, अरे नाही रे ठीक चाललाय, ओके आहे, आता तर मंदीच आहे. वाय यू हॅव टू से दॅट. से येस, इट्स गोइंग ऑन, इट्स गोइंग गुड अँड इट रिअली गोज गुड. ते आपलं माइंडसेट असतं, हा ठीक आहे, ओके आहे. यू गिव्ह युअर माइंड द सिग्नल दॅट येस इट इज रिअली गोइंग गुड, देन युअर बॉडी गेट्स दॅट सिग्नल अँड देन युअर माइंड गेट्स दॅट सिग्नल. सो यू हॅव टू ऑलवेज बी पॉझिटिव्ह फॉर वॉट यू हॅव टू डू. टेक ॲक्शन दॅट मॅचेस युअर गोल्स. ऑब्विसली जर तुमचा बिझनेस खूप चांगला चालवायचा आहे, क्लायंटाईल पाहिजे, तुम्हाला वेंडर्स पाहिजे, सो वेन यू कम फॉर मीटिंग्स लाईक दिस यू ऑलवेज नीड टू डू युअर नेटवर्किंग प्रॉपरली. ओके, सो दिस इज वन ॲक्शन विच इज कंबाइनिंग टू वॉट वी आर डुईंग. देर आर मेनी मोर ॲक्शन्स टुवर्ड्स दॅट अँड इट इज नॉट अबाउट वेटिंग, इट इज अबाउट प्रिपेअरिंग अँड मेंटली अँड प्रॅक्टिकली. जे मी म्हटलं ओके धंदा चाललाय, नाही मस्त सुपर्ब धंदा चाललाय. When you say that itself, समोरचा पण तेवढाच अट्रॅक्ट होतो. अरे चला, शी इज व्हेरी पॉझिटिव्ह, ही इज व्हेरी पॉझिटिव्ह, लेट्स डू बिझनेस विथ इट. सो वेन ऑल दीज टेक्निक्स कम टुगेदर, इट कम्स अप टू युअर माइंडसेट. थिंक इट, बिलीव्ह इट अँड ॲक्ट इट. जोपर्यंत तुम्ही लिहिलेलं तुम्ही थिंक करत नाही, तुम्ही स्वतः बिलीव्ह करत नाही आणि तुम्ही स्वतः त्याच्यावर ॲक्शन्स घेत नाही, इट विल नॉट एव्हर हॅपन. त्याच्यामुळे मॅनिफेस्टेशन हे काहीही मॅजिक नसतं. You have to put your own beliefs, your own thoughts and yourself in it. So here again, manifestation in business is about clarity, mindset, momentum, and whatever you are doing, you are more likely to get it. एक simple उदाहरण सांगते. When you have to go from anywhere to your home आणि तुम्ही आईला काय सांगता, मला छान जेवण पाहिजे, तर तुम्ही विचारत बसता का पूर्ण रस्ता की अरे काय जेवण बनवते, मग पीठ कुठून आणणार, भाजी कुठली आणणार, भाजी कशी बनवणार.
Do you ever question your mother? No. You know when you have told your mother, you will get what you want. Same is the Mother Nature. When you write for Mother Nature, she will give what you want. So keep that trust and manifest. Thank you.